मित्रहो, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला. ज्यांना झुरळ म्हटलं झुरळ त्या तरुणांनी दिल्ली हलवून सोडली, हादरवून टाकली, घाम फोडला दिल्लीच्या तख्ताला. मोदी सरकारमध्ये राजीनामेच होत नसतात असं म्हणणाऱ्यांना झुकावं लागलं, नमावं लागलं. मराठी माणसानं दिल्लीचं तख्त हादरवून सोडलं. तरुणाईच्या शक्तीनं मोदी सरकारला अंकुश लावला. विरोधी पक्षांना संपवून टाकण्याचा विडा ज्यांनी उचललेला आहे त्यांनाच विरोध करून तरुणाईनं मोठं यश मिळवलेलं आहे. झुकेगा नाही असं म्हणणारे झुकले, वाकले आणि नमले सुद्धा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर देशभरामध्ये जल्लोष होत आहे. पण हा राजीनामा म्हणजे मोदी सरकारची झुकण्याची, नमण्याची काही पहिली वेळ नाही. गेल्या 12 वर्षामध्ये 9 वेळा नमतं घेण्याची वेळ या मोदी सरकारवर आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची प्रतिमा ही अत्यंत कणखर अशी मानली जाते. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं या प्रतिमेला तडा गेलेला आहे हे नाकारता येणार नाही. पण मोदी सरकारचं असं बॅकफुटवर जाणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधी सुद्धा मोदी सरकारला झुकावं लागलेलं आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यावर मोदी सरकारनं जमीन संपादन दुरुस्ती अध्यादेश आणलेला होता. पण शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे पंतप्रधानांना हा अध्यादेश अखेर रद्द करावा लागला. ईपीएफवरील व्याजकर प्रस्तावही असाच मागे घ्यावा लागला होता. 2016च्या अर्थसंकल्पामध्ये पीएफच्या 60% रकमेवर कर लादण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळं अवघ्या 8 दिवसात सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. 2018 मध्ये एमजे अकबर यांचा राजीनामा झाला. देशभरातील #MeToo चळवळीच्या दरम्यान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एमजे अकबर यांच्यावर गंभीर आरोप झाले. वाढता नैतिक आणि राजकीय दबाव सहन न झाल्यामुळे त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्या 3 विवादित कृषी कायदे देखील सरकारला रद्द करावे लागलेले होते. तिन्ही कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी वर्षभर अभूतपूर्व असा संघर्ष केला. निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देशवासियांची माफी मागितली आणि हे कायदे मागे घेतले. 2022 मध्ये अग्निवीर योजनेमध्ये बदल करावा लागला होता. सैन्यातील कंत्राटी भरतीच्या अग्निवीर योजनेविरोधामध्ये देशात ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. जनरोष पाहता सरकारनं वयोमर्यादा वाढवून सीएपीएफ भरतीमध्ये 10% आरक्षण जाहीर केलं. अहो, अगदी अलीकडे 2024 मध्ये हिट अँड रनचा कठोर कायदा आणला. नवीन कायद्यातील 10 वर्षाच्या शिक्षेविरोधात ट्रक आणि बस चालकांनी देशव्यापी संप पुकारला. देशभरामध्ये इंधन आणि भाजीपाल्याचा प्रचंड पुरवठा असा विस्कळीत झाला. तुटवडा जाणवू लागला सगळीकडे आणि गृह मंत्रालयानं या कायद्याला स्थगिती दिली. म्हणजे झुकण्याची वेळ पुन्हा एकदा मोदी सरकारवर आली. त्यानंतर यूपीएससी लेटरल एंट्री रद्द करण्याचा नामुष्की देखील सरकारवर ओढवलेली होती. उच्च सनदी पदावर आरक्षणाशिवाय थेट खासगी क्षेत्रातील भरतीची जाहिरात काढण्यात आलेली होती. मात्र ही भरती रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर ब्रॉडकास्ट नियमन विधेयक 2024 यूट्यूबर्स आणि डिजिटल मीडियाचं नियमन करण्यासाठी आणलेला कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला मानला गेला. स्वतंत्र पत्रकारांच्या विरोधामुळं 12 ऑगस्ट 2024 रोजी सरकारनं हा मसुदा अधिकृतपणे मागे घेतला. त्यामुळं 12 वर्षात 9 वेळा जनतेच्या विरोधात सरकारला झुकण्याची, नमण्याची वेळ मोदी सरकारवर आलेलीच आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मात्र सर्वाधिक चर्चा झाली. कारण ज्यांना झुरळ म्हटलं गेलं त्या तरुणाईंनी दिल्लीच्या तख्ताला मोठा हादरा दिला आणि भविष्यासाठी मोठा इशाराही दिला. म्हणजे बघा, सेवक म्हणून घ्यायचं आणि राजासारखं वागायचं हे लोकशाहीत नाही चालत आणि त्याचं
प्रत्यंतर सुद्धा आलं. आता भविष्यात आणखी अशा किती घटना घडतात हे पाहावं लागेल. पाहूया